लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या एपिसोडमध्ये खूप साऱ्या घडामोडी घडत आहे. इकडे नंदिनीने काव्याला लिहिलेलं पत्र जे आहे जीवाचं ते वाचलेलं आहे आणि गैरसमज करून घेतलेला आहे की ते तिच्यासाठी आहे आणि जीवा डायव्होर्स एक्सपेक्ट करत आहे. इकडे जीवाला ते पत्र काव्यापर्यंत पोचवायचं असतं म्हणून तिच्या मैत्रिणीला सांगतो की तू गेटवरती आल्यानंतर मला फोन कर आणि मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि त्यानंतर तो ते पत्र पाहून म्हणतो की यामुळे कमीत कमी गोष्टी सॉर्ट आऊट होतील. इकडे काव्या तिच्या घरी पुस्तक वाचत असते तेवढ्यात डोरबेल वाजते आणि ती दरवाजा उघडते तर दारावरती तिचे मामा मामी आलेले असतात, ज्यांच्यामुळे जेव्हा लग्नामध्ये नंदिनी गायब असते तेव्हा तिथल्या गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून तिच्यावरती खूप जास्त फोर्स करून तिला पार्थसोबत लग्न करायला भाग पाडलेलं असतं आणि त्यांना बघून तिचा खूप जास्त मनस्ताप होतो. त्यानंतर तिचे आई बाबा येतात आणि त्यांना घरामध्ये घेऊन येतात आणि त्यांना एवढं नॉर्मल बोलताना हसताना बघून काव्याला खूप जास्त टेन्शन येतं. इकडे जीवा पार्थच्या रूममध्ये जातो आणि त्याला जेव्हा काव्याच्या मैत्रिणीचा फोन येतो तेव्हा तो पार्थला म्हणतो की हे जे पुस्तक आहे ते मी नेऊन देतो कारण तू खूप कामामध्ये बिझी आहेस. याच निमित्ताने त्याला ते पत्र त्या पुस्तकात टाकून तिला देता येईल आणि अशा प्रकारे तो पार्थला कन्व्हिन्स करतो आणि ते पुस्तक घेऊन दरवाजाकडे निघून जातो. आणि तो बाहेर जाताना नंदिनी त्याला पाहते आणि तो जेव्हा हरवलेला असतो त्याच्या विचारांमध्ये तेव्हा ती विचार करते की जीवाला खरंच माझ्याकडनं डायव्होर्स हवा आहे आणि तो मूव्ह ऑन झालेला नाही आहे तर मी ते त्याला दिलं पाहिजे. आणि तिला आठवतं की कसं बायकांनी तिला सांगितलेलं असतं की खोट्या नात्यांमध्ये गुंतून नाही राहिलं पाहिजे. इकडे तो लेटर देण्यासाठी तिच्या मैत्रिणीकडे येतो तेव्हा ती त्याला म्हणते की तू हे काय करत आहेस. जेव्हा काव्या तुझ्या मागे मागे धावायची तेव्हा तू तिला इग्नोर करत होतास आणि जेव्हा ती मूव्ह ऑन करायचा विचार करते तेव्हा तू तिला असं लव्ह लेटर देऊन तिला काय विचार चालू आहे तुझा, तू तिला असं का गुंतून ठेवलेलं आहेस. त्यावरती तो तिला सांगतो की मला माफ कर पण माझं असं काहीही इंटेन्शन नाही, उलट हे लेटरमध्ये असं लिहिलेलं आहे की मला माफ कर आणि तू मूव्ह ऑन कर. जेव्हा तिचं पार्थसोबत लग्न झालं तेव्हा मी स्वतः म्हटलं होतं की तू डायव्होर्स दे पण तेव्हा तिने ऐकलं नाही आणि आत्ता जेव्हा माझं लग्न झालेलं आहे तेव्हा ती माझ्या मागे मागे करत आहे आणि या लेटरमुळे ॲटलिस्ट आम्हा सगळ्यांनाच एक क्लोजर भेटेल आणि काव्याला मूव्ह ऑन करायला हेल्प होईल. तिच्यापेक्षा जास्त त्रास मला होणार आहे कारण आम्ही दोघांनीही खूप प्रेम केलं होतं, आमचा आत्मा एक झालेला होता, त्यामुळं आम्हा दोघांनाही खूप त्रास होत आहे. आणि अशा प्रकारे ती लेटर घेऊन तिथून निघून जाते. इकडे मामा आणि मामी येऊन काव्याच्या आईवडिलांना सांगतात की त्यांच्या मुलीचं लग्न ठरलेलं आहे आणि सगळ्यांनी कुटुंब सहपरिवार ते लग्नाला यायचं आहे. यावरती काव्याच्या आईवडीलही ॲक्सेप्ट करतात आणि मामा मामींना चांगलं वाटतं की एवढं सगळं घडलेलं असतानाही तुम्ही खूप मोठ्या मनाने हे आमचं निमंत्रण ॲक्सेप्ट केलं. त्यावरती काव्याचे आई वडील म्हणतात की आपण एकमेकांचे रिलेटिव्ज आहेत आणि आपणच एकमेकांना धरून पुढे गेलं पाहिजे. आणि हे सगळं बोलणं ऐकून काव्याला खूप जास्त शॉक भेटतो. त्यानंतर तिचे मामा मामी जे आहेत यांना तिचे आई बाबा गळाभेट करतात आणि जे पेढे आहेत ते घेतात. त्यानंतर मामी काव्याला पेढा भरवायला जाते पण ती म्हणते की मला पेढा नकोय. यावर तिचे बाबा कव्हर करण्यासाठी म्हणतात की तिला फक्त पार्थरावांच्या हातचीच मिठाई आवडतात आणि आम्हाला माहिती पडलं की काल पार्थराव आले होते हिला तिची आवडती पेस्ट्री द्यायला. यावर सगळेच जण मजाक उडवतात आणि मामी तिला म्हणतात की मग गोड बातमी कधी देणार. यावरती काव्याचा शेवटी संताप तुटतो आणि तिचा जो आहे तो तोल सुटून मग ती बोलायला लागते आणि मामीला म्हणते तुम्हाला लाज नाही वाटत का मला हे विचारायला की तुला बाळ कधी होईल किंवा गुड न्यूज कधी देणार. तुम्हा लोकांमुळे माझं आयुष्य बर्बाद झालं आणि तुम्ही सगळ्यांनी मला माझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं आणि माझं लग्न पार्थसोबत लावलं. यावरती मामा मामी म्हणतात की आमच्याकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता, तिथे खूपच सिच्युएशन खराब होती आणि जर आम्ही हे लग्न केलं नसतं तर तुझ्या बाबांना त्यांनी मारून टाकलं असतं, त्यामध्ये आम्हाला तुला किंवा त्यांना निवडायचं होतं. यावरती काव्या म्हणते तर याचा अर्थ तुम्ही माझा बळी दिलात आणि तुम्ही कोणीही माझ्या मनाचा विचार केला नाहीत किंवा मला विचारलं नाहीत की काव्या तुला काय वाटतं, तुम्ही फक्त सगळ्यांनी मिळून माझा बळी दिलात. यावरती सगळ्यांनाच समजतं की काव्या या लग्नामध्ये खुश नाहीये आणि
हे सगळं जे झालेलं आहे त्याचा तिला खूप मनस्ताप होत आहे. पुढील भागात काय होईल त्यासाठी स्टे ट्यून.